मातंग समाजातील शिक्षणाची जी काही आज अवस्था आपल्याला वाटते की आमची मुलं शिकत नाहीत, मग ते शिकली पाहिजे. तर याच्यासाठी या शिक्षणात आमच्यासाठी येणारे अडथळे काय आहेत, मग त्याला कारणीभूत कोण आहे, बाहेरची व्यवस्था आहे का आम्हीच स्वतः आहे, याची कारण मीमांसा झाली पाहिजे. पहिली गुरु आई आणि वडील आहेत. तर या लोकांचं, या पालकांचं मुलांविषयी काय कर्तव्य आहे, येणाऱ्या पैशांचा विनियोग हा मातंग समाज कोणत्या गोष्टींसाठी करतोय, हा मातंग समाज इतर ठिकाणी गेल्यानंतर काय घेऊन येतोय, मुलांसाठी काय घेऊन येतोय आणि मुलांना कोणत्या पद्धतीचा इतिहास सांगतो. जो समाज इतिहास वाचला, पाहिला, अवलंबिला, अभ्यासला, तोच समाज फक्त इतिहास घडवू शकतो. मग हा इतिहास कोण सांगणार आहे माझ्या मुलांना? या मुलांना, माझ्या मुलांना मीच इतिहास सांगावा लागेल. मग त्यासाठी तो इतिहास काय आहे ते मला अगोदर माहीत पाहिजे. मग तो इतिहास मला कसा माहीत होईल? मला या घरातल्या जोखडातून, या संसारातून, या अंधश्रद्धेतून, या गर्दीतून मला जेव्हा बाहेर पडता येईल, मी स्वतःहून जेव्हा बाहेर पडेल आणि या गोष्टीचा अभ्यास करेल, त्यावेळेला मला माझ्या समाजाचा इतिहास काय आहे तो मला माझ्या मुलांना सांगता येईल आणि तो पुढच्या पिढीसाठी उपयोगात येईल. मग शिक्षणामध्ये काय अडथळे आहेत, हे अडथळे आपल्याला दूर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग आमचे पालक काय करतात, तर या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर याच्यासाठी ही कारणांची मीमांसा करण्यासाठी याच्यावर संशोधन करून आपल्या महिलांना, मातंग महिलांना, तुमचा वेळ कुठं चाललाय, तो वेळ विनाकारण का चाललाय, मग त्याचा उपयोग घरामध्ये का होत नाही. तुम्ही जर हा वेळ घरात दिला तर तुमची मुलं नक्कीच म्हणजे उत्तम दर्जाचं शिक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.